सुप्रभात फ्रॉम मुंबई. आज तारीख आहे 14 मार्च आणि वाजले बरोबर सकाळी 7:30 आणि इकडे येऊन पोचलो आपण आता दत्त वडापावकडे. इकडून स्ट्रेट गेलो, आपण आलो होतो फ्रॉम अटल सेतू, स्ट्रेट गेलो, राईट मारला की आपण चाललो आपल्या मुंबई गोवा हायवेवर आणि आपण चाललो आपल्या गावी लांजाला. येस, पुण्याला चाललो आपण गावी लांजाला, कारण की आपल्याला घ्यायचं आहे पालखीचं दर्शन. मी, माझी बाबू जी पाठी झोपलेली आहे मस्तपैकी, आणि अमू आई ऑफकोर्स गावीच आहे. आणि अमू गेले श्री दत्तमध्ये घ्यायला वडापाव आणि कोथिंबीर वडी. हां, विसरलो, वडापाव आणि कोथिंबीर वडी. कारण काय माहिती सकाळ सॉलिड भूक लागली होती. विचार आपण जाताना काय ती पार्सल घेऊ, जेणेकरून काही टेन्शन नाही त्यासाठी. तर मंडळी, लास्ट टाइम जेव्हा मी गेलो होतो ना, तेव्हा मी एकटाच गेलो होतो. खास आपण ते हेअर ऑइल बनवायला गेलो होतो, जे आपण हेअर ऑइल बनवतो ना आई गावी आपल्या लांजामध्ये. वीर हर्बल हेअर ऑइल पण नाव ठेवलं असं. त्या हेअर ऑइलचे फायदे खूप आहेत. लाईक डॅन्ड्रफ निघून जातो, हेअर स्मूथ होतात, हेअर स्ट्रॉंग होतात, मग रूट्स आपले स्ट्रॉंग होतात, हेअरची ग्रोथ खूप चांगली होते आणि गळती ऑलमोस्ट संपून जाते. आणि ह्याचं रिव्ह्यू मला खूप लोकांनी दिलेला आहे. ते म्हणतात दादा खरोखर हेअर ऑइल खूप फायदेशीर आहे आणि प्लस झोप मस्त लागते फॉर शुअर. आणि प्लस मला रिपीट ऑर्डर पण आलेत आणि तेच म्हणतात की दादा खरं हेअर ऑइल खूप चांगलं आहे, आम्हाला मस्त झोप पण लागते, गळती खूप कमी झालेली आहे, डॅन्ड्रफ निघून गेलेला आहे. तर तुम्ही तर नक्कीच ट्राय करा जर तुम्ही घेतलं नसेल तर. जर तुम्हाला घ्यायचं असेल या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा इंस्टाग्राम DM करा. तर मंडळ तुम्हाला ह्या लोकांना पाहायला मिळणार आपल्या मुंबई गोवा हायवेचा अपडेट. तर तसा हा रस्ता चांगला इकडचा टेल आपला काय म्हणतात लोणेरे वगैरे पण बरा आहे, बाकी सर्व पट्टे बरे आहेत. फक्त संगमेश्वर लांजाची अवस्था थोडी विकट होती, ती कशी आहे तुम्हाला दाखवीन या ब्लॉगमध्ये. आणि माझी बायको फायनली आली आहे. ए उघड, हा कोथिंबीर वडी आणि वडापाव एवढं काढलंय तू. अरे देवा महाराजा, खाऊ पुवासाठी स्पेशल आहे, क्या बात आहे. हां ॲक्च्युली आमचं खरी गोष्ट आहे, आमच्याला कन्फर्म नव्हतं जायचं, कारण पालखी कधी येईल माहिती नव्हती. शेवटी पालखी आज येते किंवा उद्या येते आणि मला शनिवारवर सुट्टी असते म्हणून आम्ही निघालेलो, म्हणून काय टेन्शन नाही. आणि सोमवारी बॅक टू मुंबई. त्यासाठी मी पुन्हा एकदा, मी लास्ट टाईम पण तसंच केलं होतं. मी आता जस्ट लॉगआउट केलं, म्हणजे नाईट शिफ्ट असते, लॉगआउट केलं काही 4-4:30 वाजता. फ्रेश झालो आम्ही आता सर्व आणि निघालो. झोपलोच नाही रात्रभर, आता घरी जाऊन मस्त झोपलो. आणि आज मला झोप येणार नाही, कारण बायको आहे पक करायला, काय टेन्शन नाही मला. त्यासाठी आता आपण काय करूया, टाईम वेस्ट करून निघूया. तुम्हाला भेटू डायरेक्ट मी कुठेतरी रस्त्यावर. चला. हां, मग बघू दे कोथिंबीर वडी. ही बघा कोथिंबीर वडी, माझी फेवरेट आहे कोथिंबीर वडी, एक नंबर. चला निघूया. मंडळी, आता आपण चहा घेतोयात. वाजलेत बरोबर सकाळचे 10:30 आणि आपण आय थिंक आता येऊन पुढे कोल्हापूर करू आणि मग पुढे आपलं कशी गावाला लागेल. रस्ते बरे आहेत. नागोठणे अजून रस्ता बेकार आहे, तिकडून ब्रिजचं कामं बाकी आहेत म्हणून रस्ता तो बेकार आहे. बाकी ठिकाणी रस्ते बरे झाले ऑफकोर्स, नो डाऊट. इंदापूरला खूप कमी ट्रॅफिक होतं, मानगावला थोडं ट्रॅफिक होतं. तिकडे मानगावला बायपासचं कामं सुरू होते, बघितले मी. विचार केलं शूट करायचा, पण परत पुढे आपली आज पालखी जर आली संध्याकाळी, मग लेट व्हायला नको म्हणून ते शूट नाही केलं. तर पुढे काहीतरी बघू आपण. आणि लोणेरे सर बीच कधी क्रॉस केलं कळलंच नाही मला. मग आता हो लोणेरे आपण क्रॉस पण केलं, सही आहे. आता आपण महाडवर क्रॉस केलं ऑफकोर्स. आता पुढे गेलं कोल्हापूर आणि मग कशा दिसतात. तर ॲक्च्युली हा आपला जो व्हिडिओ आहे तो काय असणार आहे, संगमेश्वर लांजाचा मधला तो पट्टा आहे, त्याची कामं कितपत झाली तुम्हाला सांगण्यासाठी, त्यासाठी. आणि काय चहा एक नंबर. चला मॉल ओके, चला. तर मंडळी, आता वाजले दुपार 12:30 आणि आता आपण पूर्ण संगमेश्वरला. तर मी आता तुम्हाला पुढे येणार आहे मी संगमेश्वर टू लांजाचा लेटेस्ट अपडेट. रस्ता कितपत झाला तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी म्हणण्यापेक्षा त्यामध्ये ऑन दी वेज आपल्याला एक फरसाण घ्यायचं आहे एका फरसाण शॉपमधून. संगमेश्वरच्या तिकडे गणेश कृपा हॉटेल आहे, त्याच्या आधी काहीतरी एक शॉप लागतं गणेश मार्ट का गणेश फरसाण मार्ट म्हणून. तिकडून घ्यायचं आपल्याला फरसाण. ॲक्च्युअली काय होतं ना, माझ्या मित्राची बायको तिने ते मला सांगितलं की हे फरसाण तिला घेऊन ये म्हणून, संगमेश्वरला पुढे ऑन दी वे आहे म्हणून. ती म्हणत होती ते फरसाण तिने खाल्लं होतं ना, ते खूप फ्रेश होतं, एकदम फ्रेश होतं म्हणत होती. आणि तिला आवडलं होतं ते. आणि तिच्या बिल्डिंगमध्ये वॉचमॅन जो आहे त्यांनी तो आणला होता आणि ते वॉचमॅन आय थिंक राहायला संगमेश्वरला होते, पण आता त्या वॉचमॅन झाली आहे बदली, त्याच्यामुळे तो वॉचमॅन भेटत नाही आता. मग त्यांनी मला सांगितलं की कधी पण गावी गेला की नक्की ट्राय कर म्हणून आणि मला आमच्याकडे घेऊन ये. तर मी आता GPS टाकलं आहे. तर तरीच मला GPS लोकांनी दिलं होतं, ते मी टाकलं आहे आणि दाखवतं 12 मिनटं पोचायला. गणेश फरसाण मार्ट असं काही दुकानाचं नाव आहे. तर ते तुम्हाला थोडंफार दाखवेन मी. आणि ऑफकोर्स तिच्याकडे घेतोय आपण. आणि
आणि आपल्याकडे पण घेणार आहे. असं म्हणते एवढं फ्रेश आहे, चांगलं आहे, तर आता आपल्याकडे पण आपण 1-2 आयटम कधी घेऊ फॉर शुअर. आता रस्ता एक नंबर आहे, काय टेन्शन नाही आहे. पुढे पुढे जसं आपण संगमेश्वरच्या जवळ येऊ ना तसा रस्ता आपल्याला बेकार मिळतो. लाईन फॉर CNG बघा. अवस्था विकट होते सीझन टाईममध्ये. आता तरी कमी होती, पण गणपतीला म्हणा किंवा शिमगाला म्हणा किंवा अजून कुठचं मंथ ऑफ मे म्हणा, सॉलिड लाईन असते CNGला. शिमग्यावर आठवण झाली की पालखीचं अपडेट आलेलं आहे. तर आपल्या घरी पालखी येणार आहे उद्या, आज नाही. मला वाटलं आज संध्याकाळी, आज नाही येणार, उद्या येणार आहे. आता जस्ट मी काकांशी बोललो, ते म्हणत सकाळी किंवा दुपारी घरी आपल्या पालखी येईल म्हणून. जर आज आली असती ना तर डायरेक्ट गेलो असतो आपण गोळशीला. आई गोळशीला पोहोचलेली आहे आधीच, पण आज येणार, उद्या येणार आहेत. तर आपण आता डायरेक्ट जाऊ आपल्या घरी लांजाला आणि मग उद्या फ्रेश वगैरे होऊन निघू डायरेक्ट जायला गोळशी आहे. तसं तर ऑफकोर्स पालखीचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर त्या फरसाण मार्टकडे पोचायला लागेल फक्त 5 मिनटं. छान हो, रस्ता बरा केला रे पहिल्यापेक्षा. पोचते ती आत्ता उठली आहे मॅडम आमची बघा. आत्ता उठली आहे, ती सकाळी झोपली होती, ती आत्ता उठली आहे. अरे काय झोप आहे रे बाबा, खरोखर एक नंबर. हां, रस्ता मस्त केला आहे. मी तुम्हाला बोललो होतो संगमेश्वरच्या आधी रस्ता बेकार असतो तो. हा तोच रस्ता असेल तर एक नंबर गेला आहे, नो डाऊट आहे. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो, लास्ट टाइम मी काय 3 आठवडा आधी ना, 3 का 4 आठवडा आधी आलो होतो ना, तेव्हा रस्ता बेकार होता. आता मस्तच केला रस्ता बघा. हां, हा टर्न मारला की आलं संगमेश्वर. ओ अमुक खाजवाडी गेले का. ओ माय गॉड, रस्ता मस्तच केला आहे. ते कुठे फरसाण मारलं बघ जरा. राईट आहे की लेफ्ट? राईट आहे. अच्छा, हां, मग संगमेश्वरच्या ब्रिजच्या खाली. अच्छा, त्या साईड राईट आहे. ओके. मला वाटलं गणेश कृपा हॉटेलच्या इकडे आहे. नाही ना, म्हणजे खूप आधी आहे. म्हणजे संगमेश्वरच्या आय थिंक सुद्धा ब्रिजच्या खालीच राईट कुठेतरी आहे. बघून तर येऊ. अभि इतका काय म्हणतो, अभि इतना आया. अच्छा, इकडे बघा डायव्हर्जन ठेवलेत बघा. तिकडचा आपला बाहेर पडायला आणि हा आत घुसायला, तसा केला आहे. चला बरं, ट्रॅफिक होणार नाही आता बघा. आणि संगमेश्वरची ब्रिजची परिस्थिती बघा तुम्ही कितपर्यंत आलेली आहे. हे बघा, क्या बात आहे, एक नंबर. तर प्रॉपर ब्रिजच्या इकडे रस्ता बेकार आहे, बाकी आधी रस्ता एक नंबर गेला आहे. तो रस्ता जाम बेकार होता, पण आता एक नंबर का चुम्मेश्वर गेला आहे. क्या बात आहे. राईट आहे. अच्छा, राईट म्हणून लगेच वाटतं आपलं आपण घेऊया राईट. आता आलं राईट मारून लगेच कुठेतरी बघूया आपण. आता बघा, हे ब्रिज आहे आपल्या इकडे. श्री गणेश फरसाण मार्ट काहीतरी आहे. तर हे बघा, तुम्हाला बोललो होतो ना, हे फरसाण गणेश फरसाण. आणि बरोबर संगमेश्वरच्या आपण राईट मारलं की इकडे बाहेरच दुकान आहे या साईडला. आणि स्पेशल यांची आहे, फ्रेश असतं म्हणतात. एक नंबर आहे. आपण घेतलेलं आहे स्पेशल फरसाण, भाकरवडी आणि हे लसूण फरसाण आहे ना. आणि लसूण फरसाण आहे. चला, थँक्यू. बघा, आपण तिकडून आतमध्ये आल्यावरच ना इकडे लगेच शॉप आहे. बघा, गणेश फरसाण LK गणेश फरसाण मग नक्कीच ट्राय करायचं. चला, आपण गाडी इकडे लावलेली आहे. घेतल्या आपण पार्सलचं निघूया आता. चलो, ती टेस्ट कशी असेल तर आपण घरी जाऊन चहाबरोबर ट्राय करू फॉर शुअर. चला आपण निघालेलो आहोत. हे बघा, इकडे हे आपलं ब्रिजची इकडे अशी अवस्था आहे. अवस्था का म्हणतो, परिस्थिती आहे. ऑलमोस्ट ब्रिज झालेत रेडी संगमेश्वरचे. बघा, तर संगमेश्वरच्या पुढे हा रस्ता जाम बेकार होता. आता पण बेकारच आहे, पण इतका नाही, पहिल्यापेक्षा जरा बरं आहे फॉर शुअर. त्यात काय वाटत नाही. ह्या लोकांना काही केलं पावसाळ्या आधी कामं संपवायचे, तसं आहे ते. म्हणून काय टेन्शन, होईल, कामं होतील असं वाटतं तर आहे. कारण अजूनपर्यंत 2-3 महिने बाकी आहेत ना, होऊन जाईल. आणि आता आपण जेवायला जाणार आहे हॉटेल स्वादमध्ये.
जर पालखी आज आली असती तर आपण आपलं व्हेजच खाल्लं असतं, पण आता माहिती पडलं पालखी येणार आहे उद्या, तर बायका बोलते नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज. हां मी नॉनव्हेज आणि हा व्हेज खाणार आहे. हा तुम्ही का व्हेज खाणार आहे? नाही व्हेज म्हणजे कोण खाणार खायचे सब व्हेज खाएंगे. अरे हॉटेल गणेश कृपाकडे मस्त मिळतं जेवण. मोदक मिळतात. नाही जेवण पण मिळतं आपलं हॉटेल आहे त्यामुळं, फक्त मोदकासाठी एवढं लागतं हॉटेलला, गाडा लागले ते येण्यासारखे फक्त मोदकसाठी. व्हेज असतं पण काही जेवण असतं. तर की जा आता पण जेव्हा तिकडे नो 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 हे आता प्रॉब्लेम आहे. नो नो नो. चल एकदा गणेश कृपा हॉटेल सोडलं ना की रस्ता थोडा खराब मिळतो आणि पुढे परत लागतो आपलं हां पुढे लागलं आपलं आता 2 वे नवीन रस्ता. चल आणि आपण ऑफकोर्स जेव्हा जाणार हॉटेल स्वादमध्ये बघा, हॉटेल स्वाद तिकडे लगेच बाजूलाच आहे. मला स्वीटला मी आधी पण दाखवलेलं आहे म्हणून आता काय दाखवत नाही आहे मी. आता कॅमेरा पण बंद करून टाकू. स्वीट लाईम प्यायचं मला. स्वीट लाईम कसले पिते थंडीमध्ये? थंडी केवढी आहे? थंडी केवढी आहे तर काय मंडळी वाजले आहेत दुपारचे 2 आणि आपण निघालो आहेत जेवण. आणि आपण जेव्हा सांगितलं का होतं मी जेवण तर आम्ही जेवलो होतो प्रॉन्स थाली फ्रायवाला आणि आपलं बोंबील थाली. बोंबील तर माझी फेवरेट होती. बोंबील एक नंबर असं गरम गरम होते. प्रॉन्स चांगलं होतं. स्वादचं जेवण चांगलं होतं नोट एक नंबर जेवण. नक्कीच ट्राय करा तुम्ही. आता आपण निघालो आहोत पुढे रस्ता चांगलाच आहे ऑफकोर्स. हा बघा आता रस्ते पहिल्यापेक्षा जरा बंद झाले थोडंसं असं मला ते वाटतं. आयडियली जर आपण थांबलो नसतो ना तर आता मग कदाचित लांजाच्या जवळ असलं असतो. काय सांगायचं मी एकटा असलो असतो ना घरी कधीच पोचलो असतो. बरोबर तुम्हाला माहिती आहे मी एकट्याचं मी कुठे थांबत नाही. पण ठीक आहे फॅमिली असेल आपण थांबायला लागतं साठी नाश्त्याला म्हणा जेवायला म्हणा ठीक आहे बरोबर. नाही बरोबर ते बोल थांबायलाच पाहिजे असं म्हणतो मी. ते थांबलंच पाहिजे थांबलंच पाहिजे. आणि खास म्हणजे जेव्हा तुमच्याबरोबर तुमची मुलगी असेल तर थांबलंच पाहिजे. एकाला बायकोला ठीक आहे मुलाने थांबायला पाहिजे. चांगला असं थांबलेला आहे आणि लागला तर पुन्हा बॅट पॅच. आणि हा बॅट पॅच आधी पण होता जेव्हा मी आलो होतो ना 3 वीक आधी आय थिंक सो तेव्हा पण बेकारच होता. आता पण बेकारच आहे. आणि हां या साईडला लेफ्टला म्हणजे कामं सुरू करतायत म्हणजे हा रस्ता तेवढाच केला आहे अजूनपर्यंत. नाही किती वर्ष रस्ता असाच आहे. आता कुठे लेफ्टला त्या कामं सुरू झाली आहेत आणि तो हा मोठा रुंदीकरण करते या साईडला असं मला ते वाटतं. पण आय डोंट नो कधी होईल. मंथ ऑफ मे जूनपर्यंत झालं तर वेळेला डाऊट आहे मला जरा. हा मला पॅच तरी मंथ ऑफ मे जूनपर्यंत होईपर्यंत कदाचित बाकीचे रस्ते होतील तरी पण हा जर डाऊट वाटतो मला. फुल ऑन आबडधोबड तर जेवण हाते म्हणलं पाहिजे ना आपण. बघा तेवढाच एक पॅच बेकार आहे 2-3 मिनटाचा. मग पुन्हा बॅक टू ट्रॅक. हे बघा आधी कसं असायचं ना की संगमेश्वरच्या आधीपासून रस्ता बेकार होता ऑलमोस्ट 1 किलोमीटर तरी. आता तो रस्ता पण चांगला झाला आहे. आता संगमेश्वर सोडलं की एक पॅच जरा बेकार मिळतो आणि मग सेकंड पॅच आपला हा बेकार मिळाला आहे तसं आहे. तर तुम्हाला टोटल सांगेन मी आपल्याला किती टोटल पॅच बेकार आहेत संगमेश्वर लांजामध्ये. हा होता सेकंडवाला. रॉकेट लॉन्चर बॉम्ब बॉम्ब बॉम्ब. दर टायमाला इथून पास पण रॉकेट लॉन्चर जेव्हा मुंबई गोवा हायवेचं काम होईल तो त्या रॉकेटनं करून वरती आणणार असं आहे ते कळलं. चला आता डायव्हर्जन घेऊन आपण जातो दुसऱ्या साईडला. डायव्हर्जन ठीकठाक आहेत. पेवर ब्लॉक डायव्हर्जन आहेत नॉट बॅड. तिकडे पण राईटला पण रस्ता कामं झालेत ऑलमोस्ट रेडी. पण रस्ते जरा बरे आहेत. हे पुढे पाहू शकता रस्ता थोडा बेकारच आहे. हा एक पॅच तुम्ही खरा म्हणू शकता म्हणजे ह्याला 3rd पॅच आणि पुढे लागतो तो ब्रिज. आय थिंक आपण येऊन पोचलो परचुरीला. येस परचुरी
हा बरोबर लास्ट टाइम आलो तो इकडे ब्रिजचं कामं सुरू होती. आता हे ऑलमोस्ट झाले रेडी. हो नदी इकडे मस्त आहे. तर चांगला रस्ता संपलेला आहे आणि मस्त मोठाच्या मोठा चांगला रस्ता होता. खूप टायमानंतर हा बॅड पेज आला आहे. आणि इकडे आहे वांद्रीचं महादेवाचं मंदिर लेफ्टला. हे गाव आहे वांद्री आणि वांद्री रस्ता बेकार होता आधीपासूनच, आता पण बेकारच. हा आहे बॅड पेज नंबर 4 हो ना बेबी. परफेक्ट. हे बघा लेफ्टला महादेवांचं मंदिर आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. आधी शूट केलं आहे मी. आता इकडे तुम्ही पाहू का लेफ्टला काम उतरत सुरू होते या साईडला बघा इकडे. आणि आता पुढे लागला आपला बॅड पॅच. हो बॅड पॅच नंबर 5. परफेक्ट. बॅड पॅच नंबर 5. बस बस. आणि हा बॅड पॅच जरा आहे 2-3 मिनटात तरी गॅरंटी असणार आहे. ग्रेव्हल्स वगैरे आहेत तर बाईककडे थांबला. आणि धुळे साम्राज्य तेव्हा पुढे बघा फुल ऑन धुळे साम्राज्य बघा. बॉडी पॅक आहे. फेस पॅक. लाल मातीचा फेस पॅक. तोच खालून गेला ना वरून गेला असं का ते. जायचं कुठे गेले तो बस शेटच गेला. हां अरे ड्रायव्हर तर आहे काय माहिती ना. आता मी पण इकडून चालू आहे. आता बसवर शेड गेला, गाडीवर शेड गेला. बघा इकडे फायनली लागले ड्रायव्हरचे. मग तो ड्रायव्हर तुम्ही घेऊ शकतात. तो लगेच असं कळत नाही पण तुम्ही तो वाला घेतलं तर बरं होईल असं मला ते वाटतं. देवरुख लेफ्ट, रत्नागिरी स्ट्रेट, पंजिम स्ट्रेट. तर फायनली आपला पावणे ब्रिज झाला आहे सुरू. आता नाही ऑलमोस्ट 1 महिना आधी हा ब्रिज झाला आहे सुरू. पण बरं केलं बाबा ब्रिज सुरूला टेन्शन नाही ना. खाली जाम रस्ता बेकार होता. माझा रस्ता 1 नंबर आहे बघा. देवरुख लेफ्टला गोवा स्ट्रेट. आता याच्या स्ट्रेटच जायचं. तुम्ही जायचं देवरुखला तर खाली उतरा आणि मग पुढे तुम्ही लेफ्ट मारा. हा रस्ता आधी आम्ही आपल्याकडून जायचो खाली. आता ब्रिज झाला पण वळून जातो पैसा. आणि इकडे एक मधून शॉर्टकट आहे. डायरेक्ट बाहेर पडतो पालीला. ऑलमोस्ट आपले 8 का 10 किलोमीटर वाजतात. पण आता एवढी काही गरज वाटत नाही कारण हा रस्ता पुढे चांगलाच आहे. मुंबई गोवा हायवे आता याच्या पुढे बरं आहे. एवढं काही टेन्शन नाही आहे. आणि आपला हा आहे निवली घाट. पुढे येईल निवली फाटा. फायनली अजूनही लागला बॅड पॅच. बॅड पॅच नंबर 6 बेबी. परफेक्ट 6. हाऊ माय गॉड. हा फुल ऑन ग्रेव्हलचा बॅड पॅच आहे. फुल ऑन ग्रेव्हलचा. पुढे टोल आहे. टोलपर्यंत अजून रस्ता बेकार आहे. मग पुढे चांगला आहे. येस. शाबाश. हो चांगलाच बेकार आहे. अच्छा मारे टोपी. हां फुल ऑन रोलर कोस्टर राईड आहे. चला लागला फायनली चांगला रस्ता. इकडे येऊन पोचलो आपण आता निवली फाट्याकडे. दिस इज निवली फाटा. आणि निवली फाट्याचं ब्रिजचं काम बघा इकडे काय दुरा सुरू आहे. कामाले बाबा रणगाडा. हां चला. हाईट मारलं की गणपतीपुळे जयगड स्ट्रेट आपलं रत्नागिरी गोवा अँड लांजा. तर निवली फाट्याचा तो रस्ता थोडा बेकार होता. तो 7वा होता. थोडा जास्त पण थोडाच बेकार होता.
तो नाही गिनती केली तरी चालेल, पण आपण तरी मोजूया आपण. 7 होता तो. आत्ता मला बरोबर आठवतं आहे. पुढे हातकंबा सोडल्यावर एक लागतो खराब, आणि मग त्याच्यानंतर हातकंबा लांजाच्या मध्ये 2 पॅच खराब आहेत. मग टोटल 10 पॅच तरी खराबमध्ये आहेत. येस. वाय जाम. बस थांबली. अच्छा, लोक उतरत आहेत म्हणून ते. रात्रभर जागा राहिलोय मी, ड्रायव्हिंग करतोय मी, गॉगलच्या पाठी झोपतेस तू, रात्री झोपलीस तू. काय गॉगलच्या पाठ काय. आणि मॅडम झोप आली. बघा तुम्हीच बघा, नाईट शिफ्ट करून मी ड्राईव्ह करतोय, विचार करा. मी तुझ्या लक्ष ठेवते की तू झोपू नये, आणि गॉगल लावून झोपते पाठी. काहीही चांगला व्हिडिओ काढला असता मी, पण तेव्हा ती उठली म्हणून तर टाकून मी जागी आहे. पण आज मला ॲक्च्युली इतकी झोप लागली नाही, कारण ऑफकोर्स बाबू आणि आमू आहेत म्हणून. बाबू तर कमी कर, बाबू झोपली होती, बाबू झोपली होती, आमू होती म्हणून ॲक्च्युली. आता लास्ट टाइम मी एकटा गेलो होतो ना, तो खूप म्हणजे खूप डुलके होते मला, खूप. अरे हा 5 पॅच बेकार आहे, पण हा तोच पॅच तुम्ही मोजू शकता, 7वा पॅच. अरे गाडी ऐसा हिला. चला आता पुढे हा पॅच चांगला टिल हातकंबा. फायनली आपण येऊन पोहोचलो हातकंबाला. राईट मारले की टुवर्ड्स रत्नागिरी, स्ट्रेट आपला लांजा गोवा. मग किती वाजले का? 2:40. म्हणजे आय थिंक आपण 4 आरामात घरी पोहोचू फॉर शुअर. हातखंबा सोडलं की थोडं पुढे आलं की हा 8वा पॅच आपला खराब लागतो. अहो 8वा की 8वाच ना, 8वा. येस. आणि इकडे जरा कसं रस्ता थोडं अरुंद आहे. अरे टेम्पो कट्टुकट निघतोय बघा तिकडं. गाडीवाला पुढे गेला त्याच्या. अरे एकदम कट्टुकट आला रे. अरे देवा, काय काढली त्याने, क्या बात आहे. थांब रे बाबा, आम्हाला निघू दे. अरे थांब बाबा. तो तिकडे ट्रक बंद पडला होता. अच्छा, हा आपला हातकामाचा रस्ता बरोबर. आता इकडून खाली आलो पण बरोबर. हा बघा, सरळ केलाय, ट्रक बंद पडलाय म्हणून. बरोबर. पहिले आपण इकडून जायचो ना, तो रस्ता स्ट्रेट केला तो बघा. रस्ता येतो मला दिसतं, ती गाडी येते बघा. तो रस्ता स्ट्रेट आहे, पण आपल्या पुढे ट्रकच बंद पडला. याच्यामुळे आपल्याला त्यांनी म्हणून आपण या साईडने आलो. तसं ओ वैसा किया है भाऊ. असं बघा, रस्ते केले तर आपलं ट्रक बंद पडतात. कशाला मी सांगितलं तुला, फॉर गाडीच्या पाठीपाठी गेलो. किती घोटाळा माणूस आहे. तर काय बघा, आलं फायनली. आपण बाहेर असं नाही म्हणताय ना, थोडं आता वरती होतो, बाहेर येऊ आपण. अरे बापरे, काल लाल भडका बघा सर्वीकडे. अरे हा रस्ताच वेगळा निघाला रे. हा शूट करू थोडा घे घ्यायचं तर. हा बघा, 3 का 4 रस्ते काढतात वाटतं. बघा ना, वरती एक आहे, खाली एक आहे, ह्या साईडला एक आहे. सुपर. शेवटी फायनली आपण त्या वरच्या रस्त्याला भेटलो आहोत. आता हा रस्ता 1 नंबर आहे, टिल पाली. रप्पा. फायनली येऊन पोहोचलो आपण आता पालीला. आता पुढे लागलं आपलं हे पालेगाव, आणि पालेगावमध्ये पण जरा बेकारच आहे. मग तुम्ही बोलू शकतात पॅच नंबर 9. येस, पॅच नंबर 9. तो लांजेकर खानवाला कुठे गेला आतमध्ये. हा बापरे, फुलावून आबड झोपड होतो रे. नाही ना, टाइम आहे अजून. हा पाळीचा ब्रिज आहे डायरेक्ट बाहेर कुठे, म्हणजे त्या साईडला. अरे आपल्या साईडला, मग आपल्या साईडला. हा, पण हा फक्त पाळीचं मार्केट लागणार आहे ना, तेच चालू सर्वांचं ना. हा बघा, इकडे अवस्था विकटच रस्त्याची अजून परत. हे बघा, म्हणजे आयडिया जिकडे ब्रिजची कामं सुरू आहेत
तिकडे रस्त्याची अवस्था विकट आहेच. पालीचा ब्रिज पण पुढपर्यंत आलेला आहे आता भाई. लेफ्ट मारलं की कोल्हापूर या साईडला बघा. सही केलं रे कोल्हापूर एकदम नाही रस्ता मस्त गेला तो. हे वेगळंच वाटतं काहीतरी. असं म्हणजे झाडी दिसायची पप्पा इथं होते. हो माहिती येस आपण गेलो होतो ना फुले गेलं. इकडे समोर आहे पालीचं बसताना. पालीचं बसताना व्हिडिओ घे. पालीचं ब्रिज पुढपर्यंत आलेलं आहे आणि जेवढा ब्रिज आला आहे तिथपर्यंत रस्ता बेकारच आहे. ग्रेव्हल्स, लाल माती, पाणी, खड्डे, एव्हरीथिंग. बघ आता लवकर कामं व्हायला पाहिजे. आणि काय चला इथे पुढे हा रस्ता लागला तर ओल्डच रस्ता आहे. इकडे अजूनपर्यंत काम जे सुरू नाही झालेत. म्हणजे आहे पॅच नंबर 10. इकडे JCB लागलाय कामाला बघा. आणि मग हा एक मध्येच पाहिजे म्हणजे पुढे चांगला रस्ता आहे. पाठीचा रस्ता बेकार होता पण त्याच्या पुढे लागले 2 रस्ते आता आवन जावनसाठी सिमेंटवाले नवीन रस्ते. तर आता आपण क्रॉस करतोय वेरळ हे गाव. आता पुढे लागेल वेरळ घाट. तर आता आपण वेरळचा घाट घेत आहोत. घाट जाम मोठा केला हा जाम मोठा केला. पहिलं एकदम लहान होतं. सिंगल गाडी जायची एवढा होता. आणि जेव्हा मी लास्ट 2 वीक आधी आलो होतो ना तेव्हा तो वाला चालू होता. तिकडचा लेफ्टला चालू होता आणि आता त्याने हा वाला चालू केला आहे. तेव्हा इकडे कामं सुरू होते. क्या बात आहे. आणि घाट जाम मोठा केला मस्तच केला. आता या टर्निंगला रस्ता बेकार होता. आता रस्ता पण एक नंबर केला. अरे हा बघा अरे ज्या आईले जरा भीतीदायक आहे बाबा. हां चला फायनली आपण आता वरती आलेलो आहोत. प्रॉपर असा डोंगर पोखरून रस्ता केला. डोंगर पोखरून हा बघा. पहिलं आपण कसं ना तो टर्न करून डायरेक्ट आपण वर यायचो असं व्हायचं. आता हा प्रॉपर खालचा डोंगर पोखरून त्या लोकांनी रस्ता खालून काढला. कारण की हा होता वन ऑफ द मोस्ट डेंजरस घाट. लागले चला आलो बाहेर. आणि इकडे ॲक्च्युली रस्ता आधी खूप बेकार होता पण आता रस्ता पण चांगला केला. टेन्शन नाही म्हणजे हा बॅड पॅचमध्ये येत नाही तसं बघायला. तर मंडळी फायनली येऊन पोचलो आपण आपल्या लांजाजवळ. इकडे हे लांजाचं ब्रिजचं कामं सुरू आहेत. प्रॉपर लांजा ब्रिज तो थोडा पुढे आहे. हा ब्रिज त्या ब्रिजला आय थिंक सो कनेक्ट होईल असं मला तरी वाटतं आहे. ते माहिती पडेल पुढे आता काम झाल्यावर. तर इकडे जर असा बॅच तिकडे जरा आपल्याला काय जरा खराब मिळते वगैरे. हां या साईडला बघा. आणि इकडे आपलं ब्रिजचं काम सुरू आहे. बाकी रस्ता ब्रिजचा बाजूचा बरा आहे. त्यातला बरं आहे नॉट बॅड. हे बघा. आणि आपलं लहानचा प्रॉपर ब्रिज तिकडे येतो बघा त्या साईड. शाबाश. अरे रे हे बघा इकडे ब्रिजचं काय आहे बघा परिस्थिती इकडे या साईडला पूर्णपणे. काच खाली फुल स्टीम आहे रे बाहेर. फुल स्टीम आहे. त्या स्टीमर ऑन झाला आपला. आपण बंदच करूया. अमोनी पकडला 360 कॅमेरा. तो ते 360चे व्हिडिओ आपण टाकणार रीलसाठी. या ह्याच्यामध्ये नाही फक्त ऑनली फॉर रील. म्हणून इंस्टाग्राम ID सँडी__ला कनेक्ट व्हा. आणि 360 आहे आपला सिद्धे साहेबांचा. थँक्यू दिल्याबद्दल. पुढे जरा रस्ता बेकार होता. मग पुन्हा बॅक टू ट्रॅक.
पुन्हा परत एक बॅड पॅच खराब होतं इकडे. सरळ ब्रिज चढला ना आपण. हो ब्रिज मजबूत झालं आहे, मजबूत कामं सुरू आहे इकडे. आता संपवायचं हवं आता लवकरात लवकर. अंजा वाटतच नाही रे. फुल चेंज. तू डिसेंबरला आले तेव्हा इतक्या काय नव्हता ना हा चढला नव्हता ना मध्ये मध्ये फोन होते ना आपण आलो तेव्हा. ॲक्च्युली. एकदा ब्रिज झालं की खाली मग होईल जागा पार्किंगसाठी आणि लांजा मार्केट भरायला आणि रिक्षा पार्किंग. येस ते लेफ्टला खोदून ठेवलं या साईडला. लास्ट टाइम चालू होतं 3 वीक जेव्हा मी आलो तेव्हा. आता इथून आपलं घ्यायचं आहे राईट टू साठी रोडला. रस्ता थोडाफार बेकारच आहे, पुढे गुगलचा रस्ता आहे. आपल्याला घ्यायचं आहे राईट रस्ता आहे ना सुरू. हा राईट आज तिच्या आईला. अरे पाईप बघा काय सॉलिड आहे. चला आपला हा घ्यायचा राईट जायला टुवर्ड्स साटवडी रोड.